असं बऱ्याच वेळा असं होतं की बायकांचं एक म्हणणं असतं की आम्ही वॉकला जातो आणि आम्ही योगा प्रॅक्टिस करतो. आता तुम्ही जी म्हणताय की रेझिस्टन्स ट्रेनिंगची गरज आहे, तर मग साधारणपणे आपला वर्कआउट आपण कसा डिवाइड करावा आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती असावी, म्हणजे आठवड्यातून आपण किती दिवस व्यायाम करावा आणि कुठल्या प्रकारचा करावा? आता मी तर असं समजतो की आपल्याकडे नॅशनल व्यायाम म्हणजे चालणं. कोणालाही विचारलं की तुम्ही काय करता, व्यायाम काय करतो, मी जातो ना, मी 5 किलोमीटर चालायला जातो. त्यातनं फायदे किती होतात? 0. तुम्ही त्याच्यामधनं काही असेस करता का? नाही करत. तुमचं काही रेजिस्टन्स लेवल वाढते का? नाही वाढत. तुमचा हार्ट रेट वाढतो का? नाही वाढत. मग तुम्ही जे काही व्यायाम करता ते तुमच्या शरीराला फायदा जर का होत नसेल तर त्या व्यायामाला काही अर्थ नाही, असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट की चालणं ही क्रिया आहे, चालणं हा व्यायाम नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर का फक्त चालायचा व्यायाम करायचा असेल तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही थोडे चॅलेंजिंग इफेक्ट्स ऍड करा. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये रेजिस्टन्स ऍड करा, त्याच्यामध्ये तुम्ही थोडे एलिव्हेशनवर चाला, किंवा तुम्ही तुमचा हार्ट रेट चेक करा आणि हार्ट रेट वाढतोय का बघा. एका स्टेडी हार्ट रेटला चालायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर का एरोबिक बेनिफिट्स त्यातनं मिळवायचे असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, योगा हा अतिशय उत्तम प्रकार आहे की योगा हे करणं अतिशय चांगलं आहे आणि योगामुळे तुम्हाला नुसतं शारीरिक नाही तर तुम्हाला मानसिक सुद्धा स्वास्थ्य मिळायला मदत होते. पण मी असं सगळ्यांनाच सांगतो की बॅलन्स एक्सरसाइज प्रोग्राम पाहिजे. म्हणजे एकच प्रकारचे व्यायाम वर्षानुवर्ष करणारे लोक जे आहेत त्यांना त्याचे मिळणारे बेनिफिट्स फार कमी असतात. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का बॅलन्स एक्सरसाइज प्लॅन, म्हणजे काय, आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या व्यायाम प्रकारमध्ये निगडीत असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज करायला पाहिजे, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज करायला पाहिजे, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज करायला पाहिजे, स्टॅबिलिटी एक्सरसाइज करायला पाहिजे, मोबिलिटी एक्सरसाइज करायला पाहिजे. असे सगळे तुमच्या आठवड्याभराच्या व्यायाम प्रकारामध्ये तुमचं जे प्लॅन करता तेव्हा त्याच्यात असले पाहिजे.